हा आहे डहाणूचा बीच आणि इथे समोर रोडच्या डायरेक्ट बीच आहे. इकडे एक बाई फिश घेऊन बसले. कसा आहे वाटा, कसा आहे कोलंबी? सचिन तेंडुलकरचा मुलगा इथे खेळायला आला होता. 3 दिवस आमच्याकडे चल जाऊन येतो. एक भाकरी आली आहे आणि कांदा आणि लिंबू ही आहे 160 रुपयाची थाळी. हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सॉरी, जोक झाला तर आम्ही हसत होतो जरा. तर आत्ता आम्ही आलो आहे कुठेतरी, माहीत नाही कुठे चाललो आहे. आम्ही असंच रस्त्यात आहेत, वीकेंड आहे तर आम्ही निघालो आहे बाहेर. तर असं काही प्लॅन नाही आहे आणि असं मस्त क्लायमेट आहे ना, मजाच येणार आहे आज फिरायला. मस्तपैकी असं क्लाउडी झालं आहे. पाऊस पडून गेला खूप सारा आणि सगळीकडे असे हिरवंगार झालं आहे. चाललो आहे कुठेतरी. खूप जास्त पाऊस पडून गेला आहे, आता सध्या थोडासा थांबला आहे आणि ट्रॅफिक वगैरे पण लागते मध्ये मध्ये. चला आता बघूया, वाट तिकडे जाईल तिकडे जाऊ आपण. पेट्रोल अख्खं संपलं, तेव्हा लक्षात आलं पेट्रोल भरायचं राहिलंय. आज तर वीकेंडला बेस्ट असतं की ट्रॅफिक बिलकुल नाही मिळत. तर निघायचं असेल ना तर सगळ्यात लवकर सकाळी निघायचं कधी पण, सो दॅट तुम्हाला चिलमध्ये ड्राईव्ह करता येतं आणि बिलकुल ट्रॅफिक नाही लागत. आता आम्ही आलो लंचसाठी. कोकण किनारा हॉटेल नाही सॉरी, खानावळ आहे ही. तर इकडे घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं ऑब्व्हियसली. आणि आम्ही आता लंच टाईम आहे तर इकडे खूप गर्दी बघितली ऑलरेडी. तर आम्ही आता जाऊन इथे पण बघतो काय आहे जेवायला. आता फिरत आम्ही बोईसरला पोचलो आहे लिटरली आणि जेवायची वेळ झाली आहे. तर आम्ही एका खानावळीत आलो आहे. घरगुती आहे सगळं, घरगुती मालवणी पद्धतीचं जेवण आहे. आणि आत्ता खूप मागे माझा आवाज चालू आहे. ऑर्डरी जात आहेत घरी, घरपोच पोहोचवत आहेत ते. खूप सारे हॉटेल्स आहेत आणि आत पण सिटिंग आहेत. आम्ही आता बाहेर बसलो आहे कारण असा फील घेऊन जेवणाची मजा आहे ना बाहेर. मस्त पाऊस, गरमागरम थाळी आणि आता हे जेवायची बात बास. तर आम्ही मागवली आहे चिकन सुक्का थाळी. आता आला आहे चिकन सुक्का. मसाल्याचा कलर बघा काय आहे, डार्क एकदम स्पायसी वाटते बघून. हा रस्सा आहे चिकनचा, भात आहे, एक भाकरी आली आहे आणि कांदा आणि लिंबू ही आहे 160 रुपयाची थाळी. आणि मला एकदम वर्थ वाटते एका माणसासाठी कारण काही तामझाम नाही आहे, सिम्पल जेवण आहे, सोलकढी नाही काय नाही. मस्त. आता खाऊन बघूया. बोलता त्यांनी खोबऱ्याची चटणी दिली आहे. कशाबरोबर खायची माहीत नाही पण जरा काहीतरी युनिक वाटलं. आता मी ही पहिली इथूनच टेस्ट करते. पिंच ऑफ आंबट, मस्त आहे. आंबट काहीतरी आहे त्याच्यात, लिंबू किंवा काहीतरी पिळला असेल. स्पायसी आहे, आंबट आहे, मस्त. आता मला राहवत नाही आहे, पोटात ऑलरेडी कावळे ओरडायला लागलेत. चिकन शिजलंय बघ काय भारी. फारच भारी आहे हे चिकनच. बघा ना असं मस्त शिजलंय, गरमागरम. बाहेर मस्त पाऊस. असं तिखटदार झणझणीत जेवण जेवायला दुपारी जी मजा येते ना, आणि ह्यानंतर थोडासा असा चिल्ल आराम करायचा, भारीच होऊन जाईल. हा पण जो रस्सा आहे ना चिकनचा, घट्ट किती आहे बघ, घट्ट. हे स्पायसी होता, तसा खाऊन बघ. कोकोनटची ग्रेव्ही लागते पण टेस्ट बोलाल ना एक नंबर आहे. स्पायसी आहे, मसाले असे झणझणीत लागत आहेत आणि बस. आता मी काय बोलू, अजून खूप भारी टेस्ट आहे. तर तुम्ही जर बोईसरच्या आसपास असाल ना तर तुम्ही इथे या खानावळीत नक्की ट्राय करा कारण ऑथेंटिक घरगुती टेस्ट आहे. बिलकुल असा पंजाबी स्टाईल काही मसाले वगैरे नाही आहे, एकदम सिम्पल आहे पण खूप भारी आहे.
ओके, ज्यांना माहिती नाही की बोईसर कुठे आहे, बोईसर एक्झॅक्टली पालघर जिल्ह्यामध्ये आहे. सो तुम्ही जर पालघरला येत असाल तर बोईसरला जर थांबणार असाल तर तुम्ही इथे नक्की या. आणि इकडच्या लोकल्सनेच ही डिश रिकमेंड केली आहे. तर अमेझिंग, मस्त एकदम. ह्या खाण्यावेळी फक्त चिकन किंवा मटन नाही मिळत. चिकन मटन शिवाय इथे मच्छी पण मिळते, फिश आहे, फिश थाळी आहे. आणि इथे मेन्यूमध्ये सगळ्या रेट्स मेन्शन केल्या आहेत. अंडा करी आहे, व्हेज थाळी आहे, सगळं मिळतं. तुम्ही मेन्यू चेकआउट करा आणि विजिट करा. आता मी खाऊन घेते. वाटलेलं त्याच्यापेक्षा डेंजर तिखट होतं हे जेवण, पण मजबूत टेस्ट आहे, खूप भारी. नाकातनं पाणी आलं लिटरली. पालघर बोईसरच्या लोकांना जाम तिखट खायची सवय आहे. ते पण आता इकडचीच झाली आहे, पण मला अजून सवय नाही झाली आहे. आम्ही तिथं सोलकढी मागवली आहे, थंडगार, आणि पाऊस पडतो आहे. इलॉजिकल कॉम्बिनेशन आहे, पण सोलकढी चिकन खाल्ल्यानंतर पाहिजेच. ती प्रिझर्वडवाली नाही आहे, इकडचीच बनवलेली आहे. टेस्ट जाम भारी आहे यार, सगळं जेवण भारी, सोलकढी भारी आहे. आणि मी हे रेस्टॉरंट खानावळ हायली रिकमेंड करते. आता माझ्या मागे पण लोक आहेत आजूबाजूला. भर पावसात लोक इकडे पार्सल घ्यायला येतात. तुम्ही विचार करू शकता ही खानावळ किती चालत असेल. इवन आत पण लोक बसली आहेत. तर आत AC सिटिंग अरेंजमेंट आहे. तर तुम्हाला यायचं म्हणजे तुम्ही याच आता नक्की या. तुम्हाला यायचं झालं तर हे त्यांचं कार्ड आहे, ह्याच्यावर नंबर लिहिलेला आहे, तर तुम्ही येऊ शकता. आजींचं हे खानावळ आहे, म्हणजे ह्याच बॉस आहे तिकडच्या. त्यांना विचारूया आपण. सांगा मला, किती वर्ष झाली इकडे? 6 वर्ष झाली. तुमचं जेवण इतकं छान होतं ना. तुमचे म्हणजे मूळ कुठले तुम्ही? आम्ही गोव्याचे, म्हापसा. मालवणी आणि गोवन टच मला जाणवलं. मस्त होती एकदम. कधी चालू केलं तुम्ही? 6 वर्ष झाली. 10 वर्ष असेल तर ते पहिले पण बनवायचे? पहिले आमच्या चेंबूरला होतं, पण हॉटेल नव्हतं. आम्ही चेंबूरला राहत होतो. चेंबूरला राहायचे? हां, चेंबूर. मग आमच्या मनात आलं हॉटेल खोलायचं इथे. इथे खोललं हॉटेल. मग आता राहता तुम्ही इकडे? हां, इथेच राहतो आम्ही, कॉलनीमध्ये. किती वाजता चालू होतं हे? हे सकाळी आमचं 9:30ला आम्ही करायला घेतो सगळं. 12 वाजेपर्यंत आमचं सगळं बनवून होते. 12 वाजल्यापर्यंत चालू. 4 वाजेपर्यंत 4:30 वाजेपर्यंत चालू असतं. मग 4:30ला आम्ही बंद करतो. 7 वाजता परत चालू ते 11 वाजेपर्यंत. आणि काय काय मिळतं इकडे? सगळं चिकन, मटण, शागोती काय असेल ते, भाज्या बिज्या सगळं. मस्त, एकदम छान टेस्ट होती. आम्ही आता इकडे आलो तर आम्ही परत येऊच इकडे. खूप छान. सचिन तेंडुलकरचा मुलगा इथे खेळायला आला होता. 3 दिवस आमच्याकडे जेवण अरे होतं. वा. बघा, सचिन तेंडुलकरचा मुलगा इकडे येऊन गेला. विचार करा म्हणजे किती पॉप्युलर असेल. मस्त एकदम. तुझा आशीर्वाद असू दे आम्हाला. खूप छान, खूप मस्त होतं जेवण. आम्ही येऊनच इकडे ह्यांचं चपात्या, भाकऱ्या सगळ्या बनतात. इकडे भाजीचं प्रिपरेशन आहेत. काही भाज्या बनवून ठेवल्या, जसं की व्हेज भाजी वगैरे असेल. तिथे चिकन वगैरे बनतं, सुक्कं चिकन वगैरे. व्हेज बनतं सगळं. अच्छा, गॅसवर. भरपूर मोठं आहे. बाहेर सिटिंग आहे आणि आत पण आहे, AC सिटिंग आहे. ती पण बघून घ्या. तुम्हाला सिक्रेट सांगू का? हां. एकदम बेस्ट सिक्रेट. ह्या आजी स्वतः इकडच्या भाज्या प्रिपेअर करतात. माझं वय 93 वर्षाचं आहे. बघा जोश बघा, या वयात हे सगळं इतकं सांभाळणं, प्रिपेअर करणं खायची गोष्ट आहे का? नाही ना. खूप मस्त, खूप छान. लो गाइस, मैं आ गई जन्नत में. असा काय भारी रोड आहे हा. डहाणूला आली आहे मी डायरेक्ट. आणि इथे समोर रोडच्या डायरेक्ट बीच आहेत. आणि सगळ्यांचं फेवरेट इकडे एक बाई फिश घेऊन बसले. कसा आहे वाटा? कसा आहे कोलंबी? 100चा. आणि खाली वाड्या? खाल्या वाड्या 150 रुपयाच्या वाड्या आहेत. आणि हा हलवा 600 रुपयाचा हलवा आहे. जोडी का? काळा मासा
फ्रेश रसीद करू? काय मासे हां 100 रुपये 100 रुपये आणि पापलेट ते छोटे 550चे 500 देते. अच्छा बार्गेन होतं मस्त एकदम भारी क्वालिटी पण मस्त आहे. कुठून आणतात ते इकडूनच का समोरून? अरे भारी. हे बघा इकडे पण आहेत मच्छी थोडी थोडी करून काढतायत त्या बघा घ्यायला आलेत लोक. आणि इथे मस्त बीच आहे तिकडूनच फ्रेश फ्रेश फिश. म्हणजे इकडच्या लोकांची जाम मजा आहे यार असं फ्रेश फ्रेश खायला मिळालं तर काय फुल ऑन धमाल. पाऊस चालू आहे फुल ऑन जोरदार. तिकडे पण आहे समोरच्या साईडला मला दिसतंय की नाही माहीत नाही पण त्या साईडला पण आहेत. अरे अरे बोट माझं इथे त्या साईडला लेफ्टला पण आहे. सो आय थिंक संध्याकाळी इकडे मार्केट लागतं तर इथे भाज्या वगैरे पण घेऊन बसलेत. इकडे साईडला भाज्या आहेत तिथे फिश आहे समोर पण थोडंफार मार्केट आहे आणि क्लायमेट तर खूपच भन्नाट आहे. ओ भाई साहब हा आहे डहाणूचा बीच आणि संध्याकाळची वेळ आहे शांतता आहे फक्त लाटांचा आवाज आहे आणि इथे माझ्या समोर ही झाडं आहेत. किती मस्त वाटतंय. आणि इकडे समोर रस्ता आहे तर समोर रस्त्याने जातानाच लोकांना इकडे समोर बीच दिसतो. वॉट अ प्लीजंट मूवमेंट. इकडे कोणतरी चालत चाललं आहे. हो वाव. ह्या बीचवर कोणच नाही आहे खूप शांतता आहे. तुम्हाला यायचं झालं तर तुम्ही येऊ शकता आणि तुम्हाला थोडीशी अरंबोलसारखी पण फिलिंग येईल जर तुम्ही गोव्याला गेला असाल. एक बीच आहे त्याच्या साईडलाच लेक आहे छोटूसा पॉन्ड टाईप आहे आणि खूप खूप सूदिंग आहे. हां रिलॅक्सिंग. वाव. घाटामध्ये वॉटरफॉल आहे छोटूसा. इथे खूप टुरिस्ट येतात थांबतात वन डे रिटर्न जातात. तेव्हा किती गर्दी आहे. बापरे किती माकडं आहेत. धबधबा इथे पुढे ना एवढे टुरिस्ट आले काय विचारायला नको. साईडला एक वॉटरफॉल आहे जाम पाऊस असते वॉटरफॉलमध्ये पुढे दुसऱ्या घरी भिजलेच नाही आहे. आता आम्ही सुतिया रिव्हर डॅमवर आहोत आणि इथे हे जे धरण आहे ते ओसांडून वाहत आहे. काय फोर्स आहे बघा. आणि इथे 2-3 दिवस झाले इतका मुसळधार पाऊस आहे. धरणाच्या वरून पाणी वाहत आहे. बाप रे बाप.
पावसाळी रानभाज्या आलेल्या आहेत. तर तुम्ही माझा लास्ट ब्लॉग बघितला असेल तर तुम्ही हे बघितलंच असेल. इकडे सगळ्या बायका एवढ्या मेहनत करतायत, खूप साऱ्या भाज्या घेऊन बसल्यात. हे बघा, खूप सारी व्हरायटी आहे. ही कसली भाजी आहे? शेवग्याची. आणि हे आहे हे माठ आंबाडी. कसं आहे हे आंबाडी? 20 रुपये जुडी. हे बघा 20 रुपये जुडी. हे खूप सारे आहेत. हे बघा वास्ते घेऊन बसलेत. हे पूर्ण इथे ही लाईन त्याचीच आहे. आणि आता आम्ही यायच्या आधी पण खूप लोक येऊन गेले. आम्हाला कंटोली पाहिजे होती, नाही मिळाली. पण तुम्ही जर इकडे आलात तर इथे नक्की थांबा. यांच्याकडे खूप फ्रेश माल आहे. खूप आत्ता तोडून आणलेल्या सगळ्या भाज्या आहेत. डोंगराचा नाही जायला लागत आहे. रानात. हो का? घरच्या घरी बसून जातात ते. द्या मला, द्या मशरूम द्या. त्याला मिलायची इकडे त्याला सगळ्या रानभाज्या आहेत. जर तुम्ही माझा आधीचा ब्लॉग बघितला असेल तर सगळ्या पावसाळी भाज्यात मस्तपैकी पाऊस पडतोय. आणि या बिचाऱ्या बघा सगळ्या कशा मेहनत करतात. इकडे सगळ्या रानभाज्या घेऊन बसलेत. हे बघा हे मशरूम आहेत. तर हे मशरूम आहेत 100 रुपये वाटा. आणि हे थोडे वेगळे असतात टेस्टला वगैरे. आणि बाकीचे इकडे खूप साऱ्या भाज्या आहेत, रानभाज्या. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. ओके बाय.